अहो असले कसले हो स्वामी तुम्ही? स्वतःला स्वामी म्हणवता ना, मग तुम्हाला साधं एवढंही कळत नाही, ज्या आकाराचं भांड त्याच आकारात झाकण हवं ना. अरे हेच तर सांगायचंय तुला. गुरु आणि शिष्याच्या बाबतीतही असंच असतं. जसा शिष्य तसा गुरु. तू स्वार्थी आहेस, ढोंगी आहेस, म्हणून तुला मिळालेला गुरु मार्तंड हा सुद्धा स्वार्थी आणि ढोंगीचा आहे. तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे ते कधी कमी होऊ देत नाही आणि जे अनावश्यक आहे ते कधी भरत नाही. तो खरा गुरु असतो. तुम्हाला उतू देत नाही, मातू देत नाही, तुमच्या आयुष्याला जो आकार देतो तो खरा गुरु असतो. माझं देव 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 आहे, देव आहे, देव आहे. हाय हाय. देव 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 आहे. हाय हाय. माझं रेणुका, हा लेप स्वामींनी तुझ्यासाठी पाठवलाय. स्वामी? हो, स्वामींनी. स्वामींनीच हा लेप तुझ्या कपाळाला लावायला सांगितलंय. स्वामी 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 स्वामी. तुम्ही काय आम्हाला इथे ज्ञान द्यायला आलात का? आम्हाला गरज नाहीये तुमच्या ज्ञानाची. ज्ञान ऐकायची इच्छा असली तरी ज्ञान ग्रहण करायची पात्रता असावी लागते. आणि आम्ही इथे काही कोणाला ज्ञान पाजायला आलेलो नाही आहोत. फक्त एक सांगायला आलोय, लक्षात ठेव, जास्त आनंदात राहू नकोस. रेणुका कुठेही गेलेली नाहीये, ह्याच गावात आहे, ह्याच गावात आहे, ह्याच गावात आहे. काय? नाही. हे शक्यच नाही. खात्री नसेल तर जाऊन विचार तुझ्या गुरुला. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला इशारा द्यायला आला. या घड्याळ्यात 3 दिवसाची वेळ लावली आहे. या 3 दिवसात तुमची पाप कबूल करा, तुमचे गुन्हे कबूल करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा. कसले परिणाम? तुम्ही कल्पनाही केली नसेल असे भयंकर परिणाम. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या औषधाने खरंच फरक पडतोय. हे कापड हिच्या हाताला का बांधलेलं आहे अजूनही मला कळलेलं नाही. ते स्वामी खोटं बोलतात आपल्याशी. रेणुका परत येऊ शकत नाही. उगाच ते आपल्याला घाबरवत आहेत. त्या स्वामींना त्यांच्यावर मात झालेली सहन झालेलं नाही. पण तरीही तेवढ्या आत्मविश्वासाने बोलत होते.
आपण एकदा मार्तंड महाराजांकडे जाऊन खात्री करून घेऊया. ठीक आहे, त्यांनी आपल्याला आव्हान दिलंय ना, पण त्या आव्हानाला काही अर्थ नाही. आपण त्यांचं आव्हान जुमानणार नाही. घड्याळ कुठे आणि आणि ही कवटी कवटे इथे इथे कशी आली? मला काहीच कळत नाहीये. पण काही असो, मला ही कवटी आपल्या घरात नकोय. गेले. चल निघूया. अहो थांबा, बाळाला घेऊन येते. या सगळ्या नादात बाळाला घ्यायलाच विसरलो. तुम्ही इथे थांबा, मी आज जाऊन बाळाला घेऊन येते. हो, ही कवटी इथे कशी आली? तुम्ही आता हिला बाहेर फेकली होती ना? हो ना, मलाही काहीच कळत नाहीये. हे नेमकं काय घडतंय? मला काहीच कळत नाहीये. ते स्वामी नेमकं आपल्याला काय सांगू पाहतायत? हो, नेमका कसला संकेत आहे? एकदा कवटी एकदा घड्याळ. हे नेमकं काय घडतंय? स्वामी नेमकं काय सांगताय? आमच्या भक्ताच्या आयुष्यावर उडलात, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तर त्याची भरपाई करावीच लागणार. संपूर्ण विनाशाने करावी लागणार. शिवशंकर शंभो. झाली सगळी कामं. चाललीच आहेत का अजून? अहो सुंदरा मावशी, तो भक्त आला होता जो नेहमी शांत बसतो, काय नाव बरं? रमाकांत. तो आला होता, ते स्वामींना सांगितलं का? नसेल सांगितलं. पाहिलं, सगळी कामं मलाच करावी लागतात. सांगते मी सांगते. स्वामी देवा, मगाशी तुम्ही नव्हतात ना, तेव्हा एक भक्त आला होता. नाही म्हणजे तो नेहमीच इथे येतो, स्थानावर बसतो, सेवेत रमतो. त्याच्या मनात एक प्रश्न आहे. कुठला? शिष्याने गुरुसारखं बनायचं. आता गुरुसारखं बनायचं म्हणजे त्यांनी नेमकं काय करायचं हेच कळत नाहीये त्याला. बर, हा समुद्र म्हणजे गुरु. आणि ही नदी म्हणजे शिष्य. आता मला सांगा, नदी समुद्राला येऊन मिळाली म्हणजे काय झालं? नदी समुद्रात विलीन झाली. बरोबर.
मग आता ती नदी राहिली का? नाही, समुद्रात एकरूप झाली. अगदी बरोबर. म्हणजे नदी समुद्राशी एकरूप झाली. शिष्यानी गुरुच्या जवळ जाणं म्हणजे गुरुची नक्कल करणं नाही, तर गुरुतत्वात स्वतःला विलीन करणं. शिष्याने गुरुसारखं दिसायचं नसतं, तर गुरुनी दाखवलेल्या मार्गावर चालून स्वतः गुरुतत्व जागृत करायचं असतं. म्हणजे स्वामी देवा, शिष्याला जर गुरुसारखं बनायचं असेल तर त्यांनी आधी स्वतःला गुरुच्या चरणी व्हावं लागेल. भाव असेल तर मार्ग सापडतो, आणि जर अहंकार असेल तर नदी समुद्रापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि प्रत्येकाला आम्ही एकाच पद्धतीने समजावत नाही. ज्याला ज्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने समजावतो आम्ही. इथे तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतोय, आणि तिथे शिवनाथ आणि राधाला एक वेगळीच गोष्ट समजावणार आहोत. राधा, मला आठवतंय हेच घर आहे त्या रेणुकाचं. बघूया ते स्वामी म्हणतायत तशी ती खरंच परत आली आहे का मुद्दामून आपल्याला पुन्हा फसवताय. थांब. राधा, ही तर इथेच आहे. म्हणजे ते स्वामी खरं बोलत होते. म्हणजे मार्तंड महाराजांचा हिला जंगलात पाठवण्याचा डाव फसला की काय? हिनं तर घर सारवायला घेतलंय. एवढं भान कस काय आलं हिला? ही बरी झाल्यासारखी वाटते का? आता बरं वाटतंय का तुला? रेणुका, मला एक सांगशील, तुला काही आठवतंय का जुनं? तुझ्या आयुष्यातलं काही? तुझा आजार कळला तर त्यानुसार त्यावर उपचारही करता येतील ना? कशामुळे तुझी अशी अवस्था झाली? हिला खरंच काहीतरी आठवतंय का? असं झालं तर नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. पहिला धक्का, पहिला धडा. आता आला का धडा लक्षात? नदीचा प्रवास समुद्राकडे असतो, आणि समुद्रात एकदा का ती विलीन झाली की मग तिचं वेगळेपण राहतच नाही. तसंच माणसाने आयुष्यात एका योग्य गुरुला स्वतःला समर्पित करावं. तेव्हा गुरुची शिकवण तुमच्या फक्त कानावर पडत नाही, तर तुमच्या आचरणात उतरते, आणि मग तुम्ही आपसूक गुरुमय होता, गुरु सारखे बनता. तुमच्यात आणि गुरुमध्ये भेदच राहत नाही. दोन प्रवाह एकरूप होतात. आता हे डबकं बघा. एक गोष्ट ओळखता आली पाहिजे. डबकं कुठलं, समुद्र कुठला? अनेक जण विकारांच्या आहारी जातात आणि मग स्वार्थाला सामर्थ्य समजतात आणि अहंकाराला मोठेपणा समजतात, आणि मग डबक्याला समुद्र समजून बसतात, आणि मग स्वतःचं आयुष्य ही डबकं करून घेतात. शिवनाथचंही नेमकं हेच झालंय. डबक्याला समुद्र समजून तो मार्तंडाला सिद्ध गुरु समजतोय.
त्याच्या लक्षातच येत नाहीये त्याच्या आयुष्याचं डबकं झालंय. त्या डबक्यात पाण्याऐवजी दुर्गंधी भरली आहे, अहंकाराची दुर्गंधी. समुद्र विशाल असतो, पण डबकं कितीही मोठं वाटलं तरी त्याला मर्यादा असतात. एक दिवस त्यातलं पाणी आटतं, डबकं संपतं, आणि मग तसंच चुकीच्या गुरुच्या मागे जाऊन स्वार्थ आणि अहंकारात जगणारा माणूसही एक दिवस स्वतःचा विनाश ओढवून घेतो. समुद्र शोधायचा सोडून डबक्याला समुद्र मानायची चूक करू नका. रेणुका थांब, थांब रेणुका, रेणुका गं. मी काही करू शकते. हिचं हिच्या मेंदूवर नियंत्रण नाहीये. आपण इथून निघूयात. चला चला चला. रेणुका शांत हो, शांत हो. अगं ते केलेत. रेणुका शांत हो, रेणुका. शिवनाथ, तेरी उल्टी गिनती शुरू और रेणुका की सीधी गिनती. स्वामी, गिनतीवरून आठवलं, सुभेदाराने 4 दिवसाची मुदत दिली होती. 3च दिवस राहिले. नाही, खटल्याचं पुढे काय होणार आहे? खटला पुढे सरकल्यासारखा वाटतही नाहीये. हे घे. याचं काय करू देव तुला हवंय तिथे. मी? ठेवलं स्वामी. काय ग, ती मोळी सरकली की नाही? नाही स्वामी, जिथे ठेवली आहे तिथेच आहे. कसं व्हायचं ग तुझं कपिले? आता मला एक सांगा, तुम्ही सगळे पुढे सरकतात की नाही? नाही स्वामी देवा. स्वामी, आम्हाला तर असं वाटते की आम्ही जिथे होतो तिथेच आहोत. तुमच्यासारखी शहाणी माणसं जर असं वागायला लागली तर कसं व्हायचं? देवा, जरा उलगडून सांगा ना. आता सगळे नीट लक्ष देऊन बघा.
पृथ्वी प्रत्येक क्षणी स्वतःबरोबर फिरत असते आणि ती पुढेही सरकत असते. आपण कुठे आहोत? पृथ्वीवर. म्हणजे स्वामी देवा, पृथ्वी बरोबर आपणही पुढे सरकतोय. अगदी बरोबर. ते आपल्याला दिसतं का? नाही. तुम्हाला ते जाणवतं का? नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्या हालचाली आपल्याला जाणवत नाही, पण दिसत नसलं तरी पुढे सरकतच असतो. तसंच कपिले, तुला दिसत नाहीये खटला पुढे सरकतोय ते, पण तो कधीच पुढे सरकलाय. आता प्रश्न खटला पुढे सरकतोय की नाही हा नाहीच आहे. शिवनाथनी 2 पावलं मागे यायचं, आपल्या चुका मान्य करायच्या आणि सत्याच्या दिशेने वळायचं. याच्यावरच आता खटल्याचा अंतिम निकाल ठरणार आहे. संपत, आपल्याला काहीतरी करावं लागेल. अरे त्या स्वामींनी त्या रेणुकाला पुन्हा गावात आणलंय. हे जर शिवनाथला कळलं ना तर आपला डाव फसेल. काहीतरी करावं लागेल. अरे संपत, काय करतोयस? विचार विचार विचार. महाराज, महाराज, गुरुदेव, पाहिलं ते मला शक्ती आली बघा. मी त्यांचा विचार केला आणि ते लगेच आले. गुरुदेव, गुरुदेव. महाराज, महाराज. महाराज. अरे काय झालंय? डोक्याला का हात लावलायस? महाराज. गुरुदेव, गुरुदेव, हे टेंगूळ कसं आलं? हा, अरे काय झालं? महाराज, ती रेणुका गावात परत आली आहे. त्या स्वामींनी तिला परत आणलंय. गुरुदेव, गुरुदेव. तिने यांच्या कपाळावर वस्तू फेकून मारली. पण महाराज, तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात? ती रेणुका इथेच आहे. महाराज. हा? हो, हा. बरं, सांगतो. आम्ही गाफील राहिलो. ते स्वामी रेणुकाच्या मागे येत आहेत हे आमच्या लक्षातच नाही आलं. आता काय करायचं महाराज? काळजी करू नका. आता ती रेणुका तुम्हाला त्रास देणार नाही. आता ती या गावातच नाही तर या जगातही राहणार नाही. सगळी योजना आखली आहे आम्ही. गुरुदेव, गुरुदेव. गुरुदेव, गुरुदेव. सुडाचा अग्नी, कुविचाराचा अग्नी, तो फक्त दुसऱ्याला जाळत नाही, तो सगळ्यात भस्मसात करतो. आणि ज्याने तो अग्नी पेटवलाय शेवटी त्यालाही भस्मसात करतो. अगं ते गेलेत. तू शांत हो, शांत हो. थांब, थांब, आलोच. पाणी पी, पाणी पी. स्वामींनी हा लेप दिलाय. याने तुला बरं वाटेल. हा, रेणुका, रेणुका, इथे बसूया आपण. हा, स्वामींनी सांगितलंय ना शांत व्हायला. हा.
आलोच. आलो. आहेत ते आतमध्ये. दरवाजा लावून घे. दिसतोय का त्या रेणुकाचा मृत्यू डोळ्यांसमोर दिसतोय का? हो महाराज. हो हो त्या स्वामींनी मला हे वाळूचं घड्याळ वेळ लावून दिलं होतं. एकदा का ह्या रेणुकाचा मृत्यू झाला की हे घड्याळ मी त्यांच्या समोर नेऊन ठेवणार आणि त्यांना दाखवून देणार की माझेच गुरु किती सरस आहेत ते. गुरुदेव गुरुदेव. बरं, आता चला, वेळ वाया घालू नका. गुरुदेव गुरुदेव. दार कसं बंद झालं? दार का लावलंय? दार उघडा, उघडा दार. कोणी आहे का बाहेर? अहो, दार उघडा. अहो, कोणी आहे का? अहो, दार उघडा. गुरुदेव गुरुदेव. आता बघूच हिला कोण वाचवतंय ते. गुरुदेव गुरुदेव. उघडा दार. आग, आग कोणी लावली आहे? घराला आग लागली आहे. रेणुका, रेणुका इकडे, इथे इथे इथे. आग. तू तू थांब थांब, मी करतो काहीतरी. आग, आग लागली आहे घराला. दार उघडा. हो, दार उघडा. बाहेर कोणी आहे का? हो, आग लागली आहे. दार उघडा. रेणुका, आग आग लागली आहे घराला. स्वामी, स्वामी आम्हाला वाचवा. स्वामी आम्हाला वाचवा. स्वामी आम्हाला वाचवा.
अचानक ही आग विझली कशी? गुरुदेव गुरुदेव, महाराज, हे घर तर आता पेटलं होतं ना? हा ही मशाल तर मीच पहिली फेकली होती. हे घडलं तरी कसं? स्वामी स्वामी ज्या भागात संपतने मशाल फेकली कदाचित तो भाग ओला असेल, पण मी आता कोरड्या भागात मशाल फेकणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. हो हो गुरुदेव, गुरुदेव गुरुदेव. आता रेणुका आणि सदाशिव वाचणं शक्यच नाही. गुरुदेव गुरुदेव. आता रेणुका बरोबर सदाशिव दोघेही जळून खाक होणार. त्या स्वामींनी माझ्या शिष्याला शिवनातलं आव्हान दिलं होतं ना, की त्याला अस्थिर करून टाकणार म्हणून. आता करावं म्हणा. गुरुदेव गुरुदेव. आता त्यांचीच भक्त त्यांच्या डोळ्यासमोर जाणार. बघूया आता कोण मूर्ख ठरताय. गुरुदेव गुरुदेव. परत काय झालं? गुरुदेव गुरुदेव. ही आग पुन्हा विझली कशी? माझं देव 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 माझं. आग विझली आहे. आग विझून घर पहिल्यासारखं कसं काय झालं? स्वामी, माझा देव, माझा देव. काय बघताय? गुरुदेव गुरुदेव. तिरस्काराची आणि स्वार्थाची आग श्रद्धेला आणि भक्तीला जाळू शकत नाही. अरे माणुसकीलाही काळीमा फासाल असं पाप केलंय तुम्ही आज. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे अक्कलकोट आहे आणि इथे आमचे भक्त राहतात. आणि तू कोण आहेस त्यांना जाळून मारून टाकणार आहे? आमच्या भक्तांना स्पर्श करण्यापूर्वी यमराजाला सुद्धा आमची परवानगी घ्यावी लागते. राधा, तू एक स्त्री असून सुद्धा एका स्त्रीच्या जीवावर उठलीस. आणखीन किती उद्ध्वस्त करणार आहात तिला आणि किती खालच्या पातळीवर जाणार आहात तुम्ही? अरे माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे राहिलेले नाही आहात तुम्ही. दानवात दानव. हो, माझ्या भक्तांना एका शब्दाने बोलायचं नाही. हा, दानव नाहीयेत ते, मनुष्य आहेत, मनुष्य. जिच्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय तिचा काटा काढतायत. यात मला काहीच गैर वाटत नाही. तुम्हाला वाटत असेल? इतके वेळा समजावून सांगून सुद्धा तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही ना. मग आता भोगा. आणि हो, तू भक्तांच्या गोष्टी करतोयस ना,
मग जाऊन बघ तुझा भक्त काय करतोय ते. महाराज महाराज आमचे हे कुठे गेले? शिवनाथ अहो अहो शिवनाथ शिवनाथ गुरुदेव मी पुढे तू शिवनाथ आगीशी खेळाल तर जाळावंच लागेल. शिवशंकर शंभो. माझा देव माझा देव ते देव माझा माझा देव माझा देव माधवेश्वर 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 गुरुदेव गुरुदेव माधवेश्वर 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 गुरुदेव गुरुदेव थांबा गुरुदेव संपत आपला आश्रम जळतोय रे. संपत काहीतरी करायला विचारला त्याला. संपत अरे आपला आश्रम जळतोय रे. अरे संपत अरे लोकांना बोलवतो. अरे शिवनाथ अरे माधवेश्वर माधवेश्वर गुरुदेव थांबा शिवनाथ शिवनाथ अरे काय केलंस तू अरे अरे मार्तंड महाराजांचा आश्रम आहे तो. अरे तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? माधवेश्वर माधवेश्वर शिवनाथ माझा देव माझा देव आमच्या रेणुकाकडून सर्वस्व हिसकावून घेतलं तुम्ही. तिचं आयुष्य, तिचं सुख, तिचं सर्वस्वच हिरावून घेतलं. पण लक्षात ठेवा, नियतीचा न्याय कधी चुकत नाही. आता नियती तुमच्याकडून तुमचं विश्व हिसकावून घेणार. दरवाजा उघडलाय. रेणुका अगं बघ बघ दरवाजा उघडलाय. स्वामींनी सोडवलं आपल्याला. कालपर्यंत जिला स्वतःचंही भान नव्हतं. मी इथे आहे की नाही याचंही भान नव्हतं. कशाचा म्हणून विचार करणं जमत नव्हतं तिला. स्वतःची काळजीही घेता येत नव्हती. आणि आज अचानक माझी काळजी घेते. माझ्या हातावरचे डाग बघून त्यावर औषध लावते. माझा देव. स्वामी, हा तुम्ही दिलेल्या लेपाचाच चमत्कार आहे. तुम्ही दिलेल्या औषधीमुळे रेणुकाची मानसिक अवस्था सुधारते. तिच्यात पुन्हा जाणीवा जाग्या होत आहेत. माझा देव. माझा देव है ना. माझा देव. स्वामी, रेणुका लवकरात लवकर बरी व्हायला हवी. तिचं आयुष्य असं हरवलेलं बघवत नाही मला. काय करू मी? माझा देव. देव माझा. रेणुका, आता तुझं विश्व बदलणार आणि तुझ्या वाईटावर उठलेल्यांचं कोलमडणार. माझा देव आहे ना. हाय माझा देव.
माझा विश्व 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 थांबा. तिकडे तिकडे मार्तंड महाराजांचा आश्रम जाळला तुम्ही, त्यांचं विश्व जाळलं, आणि हे काय बडबडताय तुम्ही? माझा विश्व ऐकताय का? काय झालंय तुम्हाला? का असे वागताय? का असे वेड्यासारखे वागताय? माझा विश्व माझा विश्व माझा विश्व माझा विश्व. स्वामी 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 तुम्ही आम्ही सांगतो तुला काय करायचं ते. श्री स्वामी समर्थ. माझा देव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी, तुमच्या नामातच वेगळी गोडी आहे. हो ना, नाम घेताना काही क्षण का असेना पण जगातली सगळी चिंता विसरून जायला होतं. दिवसभराच्या धावपळीनं शरीर थकतं, पण त्याहून अधिक थकतं ते मन, आणि नाम म्हणजे त्या मनाला मिळणारी विश्रांती. नाम घेतल्यानं परिस्थिती बदलते का नाही हे मला काही माहिती नाही, पण हा, त्या परिस्थितीकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. म्हणूनच कितीही मोठी चिंता असली, कितीही मोठा प्रसंग असला तरी मनापासून जर नाम घेतलं ना तर आतून विश्वास जागा होतो की आपण एकटे नाही आहोत, देवही आपल्या बरोबर आहे. अगदी खरं आहे सुंदरा मावशी. मनातला गोंधळही कमी होतो. काय करावं काय करू नये हे स्पष्टपणे समजायला लागतं. स्वामी, तुमची सेवा करताना, तुमचं नामस्मरण करताना आम्ही सगळे अगदी तल्लीन होतो. तुम्ही सांगितलं होतं ना, नदी समुद्रात विलीन झाली की ती नदी राहत नाही, समुद्रच होऊन जाते. आम्हालाही तुमच्यात विलीन व्हायचंय, तुमच्या सारखं व्हायचंय, पण आम्ही सामान्य माणसं, आम्हाला ते कसं जमणार स्वामी? नाही म्हणजे आम्ही मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, पण कधी राग, कधी निराशा, कधी दुःख, कधी अपेक्षा, मन सतत काही ना काहीतरी धरून राहतो. खरंय स्वामी, मग गुरूंना हे कसं जमतं? नाही म्हणजे गुरु स्वतःमध्ये इतके स्थिर कसे राहू शकतात? मागे वळून बघ. अरे वा, काय सुंदर फुलं आहेत ती स्वामी. समजलं स्वामी. काय समजलं? गयते, स्वामी आपल्याला उत्तर सांगत नाहीत तर उत्तर दाखवतात. ते बघा. काय कविराज, काय झालं? स्वामी, अहो ती फुलं इतकी सुंदर आहेत ना, मी तर त्यांच्या प्रेमातच पडलोय.
माझ्यासाठी 1-2 फुलं घेऊ का खुडून? जा. मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर? माझ्या प्रश्नाचं उत्तर? स्वामी देवा, यांनी फुलं तोडून आणली, पण ह्याचा प्रश्नाशी काय संबंध? हो स्वामी, मला काही कळलं नाही. चक्रावलात ना? होतं असं. कधी कधी एखादा धडा समजायला वेळ लागतो, आणि आमच्या धड्यानी तर काही जणांना वेळ लागल्यासारखंच होतं. कारण गुरुचा धडा फक्त ऐकायचा नसतो, तर तो अनुभवायचा असतो. माझा विश्व, माझा विश्व, ऐकताय का? काय करताय तुम्ही? माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, काय करताय तुम्ही? माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, काय करताय? काय करताय? नका असं वागू. माझा विश्व, नका असं वागू. माझा विश्व. ऐका. माझा विश्व. यांना खरंच वेळ लागलाय की काय? या 3 दिवसात तुमची पापं कबूल करा, तुमचे गुन्हे कबूल करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा. कसले परिणाम? तुम्ही कल्पनाही केली नसेल असे भयंकर परिणाम. स्वामींचं ऐकलं नाही म्हणून हे परिणाम होत आहेत का? स्वामी यांना खरंच वेळ लावतायत का? माझा विश्व, ऐका. 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 माझा विश्व. ऐका. 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 ही सगळी स्वामींची खेळ आहे. हा सगळा त्यांचा डाव आहे. तुम्ही याचा परिणाम स्वतःवर नका होऊ देऊ. कळतंय ना तुम्हाला? ऐकलत ना? माझा विश्व, माझा विश्व, ये माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व, माझा विश्व. खूप रडालास, आता रडायचंय. शिवरात तुझे रेणुकाला भोगायला लावलंयस, ते आता तुला भोगायचंय. दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणताना स्वतःच्या डोळ्यात कधी अश्रू येतील याचा विचार केला नाहीस तू. पण कर्माचा हिशोब चुकत नाही. तुला ही फुलं तोडाविषयी वाटली, तोडलीस. हो स्वामी,
तुझा प्रश्न आणि तुझी कृती या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. मला काही कळलं नाही स्वामी. कळेल. तुला ही फुलं आवडली, फुलझाड आवडली, चांगलीच गोष्ट आहे की. हो स्वामी, ही फुलं खूपच सुंदर आहे. अरे माणूस आहे, आवडणारच, आणि म्हणूनच तू ही फुलं तोडलीस. हो स्वामी. पण एक विचार कर, इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच ही फुलं आवडली ना? हो स्वामी देवा, आम्हालाही खूप आवडली. मलाही वाटलं होतं की ही फुलं खुडून आणावीत. हो ना गायत्री, अहो मीही तोच विचार करत होते, पण म्हटलं स्वामी काय सांगतायत ते आधी ऐकावं. भानावर या. तुम्ही माणूस आहात ना? मग कसे कुत्र्यासारखे का वागतायत? मला भीती वाटते. आपण इथे अक्कलकोट मध्ये का आलो? सगळे ठीक व्हावं म्हणून ना? मग हे सगळे काय होते? ऐकताय ना तुम्ही? मलाच काहीतरी करावं लागेल. मी मार्तंड महाराजांना बोलावून आणते. पण माझं बाळ तो तर राहते. तुम्हाला अशा अवस्थेत दाखवून आणि बाळाला सोडून मी कशी जाऊ एकटी? नाही, मी बाळाला घेऊन जाते. काय करताय? काय करताय? मागे वा, मागे वा, मागे वा, मागे वा, वाचवा. आता इथे असलेल्या प्रत्येकाने जर का स्वतःपुरता विचार केला आणि प्रत्येकाने जर 2-2 फुलं तोडली तर काय होईल? स्वामी, मग फुलं शिल्लकच राहिली नसती. अगदी बरोबर. प्रत्येकाने जर का फक्त स्वतःपुरताच विचार केला तर असलेलं नष्ट व्हायला वेळच लागणार नाही. आणि गुरु नेमकं हेच होऊ देत नाही. मुळात गुरुला मोह नसतोच असल्या कुठल्या गोष्टींचा. गुरु स्वतःसाठी फुलं खुडत नाही, तर अशी अनेक फुलझाडं तो लावत जातो. त्याला खत पाणी घालतो, काळजी घेतो, ती वाढत राहावी यासाठी मेहनत घेतो. कारण त्या फुलांचा आनंद त्याला स्वतःसाठी नको असतो, तर इतरांच्या आयुष्यात आनंद फुलावा याची काळजी घेणं हेच गुरुचं काम. स्वामी, तुम्ही फुलं तोडत नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फुलं आवडत नाहीत. दुसऱ्यांच्या आयुष्यात फुलं वाढत राहावीत असं तुम्हाला वाटतं, बरोबर ना? आता कळलं? म्हणूनच तर सामान्य भक्त आणि गुरु यांच्यात फरक असतो. सामान्य माणूस कधी कधी विचार करतो, मला काय मिळालं? पण गुरु विचार करतो, माझ्यामुळे दुसऱ्याला काय मिळेल. आणि हाच फरक आहे सामान्य भक्त आणि गुरु मधला. काही भक्त स्वतःपुरता विचार करतात, पण गुरुच्या मनात स्वतःचा विचार उरतच नाही. खरंय, गुरु फक्त भक्तांचा विचार करतो. हो, गुरु भक्तांसाठीच जगतो आणि भक्तांचं आयुष्य फुलावं म्हणून स्वतःची सावलीही देतो. लक्षात आलं कविराज? जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यासाठी जगायला लागाल तेव्हा तुम्ही गुरुशी एकरूप व्हाल. खरंय स्वामी देवा, गुरु प्रत्येक फुलाची काळजी घेतो. लोभाच्या, मोहाच्या, स्वार्थाच्या पलीकडे गुरु असतो. तुम्ही जर का योग्य बीज पेरलं तर गुरुकृपेची सुंदर फळं तुमच्या पदरात पडतातच.
आणि जे तुमच्या वाटेत काटे पेरतात त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतातच. तुम्ही फक्त चांगलं पेरत राहा. फळ कधी आणि कसं द्यायचं हे गुरुवर सोडा. गुरुदेव 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 गुरुदेव, किती आनंदाची गोष्ट नाही. आश्रम जळलाय ती? नाही 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 ती नाही. हे बघा, नवीन कपडे सापडले आपल्याला, उद्याची सोय झाली. गुरुदेव गुरुदेव. अरे तिकडे आश्रम जळलाय, इथे धर्मशाळेत येऊन राहावं लागतंय आणि तुझं काय चाललंय संपत? गुरुदेव गुरुदेव. चल. ठेवतो कपडे ठेवतो. गुरुदेव आवाज येतो. गुरुदेव स्वामी, तुम्ही इथे कसे आणि इथे का आलात? हे असे हसता का? तुमच्याही स्थानाला आग लागली का? नाही म्हणजे तुमचं मानसिक संतुलन असं हल्लं की काय त्या रेणुका सारखं? गुरुदेव 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 तिकडे बघा. अहो काय करताय? ऐका ना, काय करताय तुम्ही? काय होतंय तुम्हाला? बाळा, ते आपल्या बाळाचा तरी विचार करा. ऐका, भानावर या. अहो अहो, काय बघताय तुम्ही? अहो तुम्ही काय शोधताय? काय दिसतंय तुम्हाला? अहो तुम्ही एकटं काय बघताय तिकडे? अहो स्वामी, एवढे का हसतात ते तरी सांगा ना. हसून हसून माझं तोंड दुखायला लागलंय. हसू येत आहे तुझ्यावर आणि तुझ्या शिष्यावर. माझ्या शिष्यावर?
आम्ही आव्हान दिलेलं विसरलाच वाटतं. शिवनाथची मानसिक स्थिती अशीच ढासळत जाणार आहे. ती आम्ही थांबवू. दाखव, थांबवून दाखव. त्याचं काय झालं? जा जाऊन बघ, तुझ्या डोळ्यांनी बघ तुझ्या शिष्याचं काय झालंय ते. गुरुदेव तुझ्यावर इथे धर्मशाळेत येऊन राहायची वेळ आली आहे. तुझ्या शिष्यावर त्याचं खरं रूप पाहायची वेळ आली आहे. आणि आमच्या रेणुकाला आता पूर्वायुष्य परत मिळण्याची वेळ आली आहे. शिवशंकर शंभो. स्वामी, काय करू मी? आम्ही सांगतो तुला काय करायचं ते. स्वामी, तुम्ही मला सकाळपर्यंत वाट पाहायला सांगितली होती. सकाळ झाली. आता तुम्ही दिलेली जबाबदारी मी पार पाडतो. घे, पाणी पी. रेणुका, अगं आता तरी सांग ना ग, तुझी अशी अवस्था कशी झाली? तू कुठून आलीस? याआधी कुठे होतीस? तुझं कोणीच नाही आहे का? तू एकटीच आहेस? कुटुंब नाही आहे का तुझं? तुझं घर कुठे आहे ते तरी सांग रेणुका. काय घडलंय तुझ्या आयुष्यात? मला सांग ना, कुठून आलीस तू? सांग मला रेणुका. रेणुका, काय घडलंय तुझ्या आयुष्यात? नको 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 नको. सगळं घेतलं ना? हो, सगळं घेतलं. विसरला नाहीत ना? मी परत जाणार नाही. विसरले नाहीये मी. हा, पकडा हे. पकडा. गायत्री, अहो स्वामी तोरण करतायत आणि तुम्ही थांबवायचं नाहीत का त्यांना? मी नसले ना की काही लक्ष नसतं कोणाचं. सगळी कामं मीच करायची ना. तुम्हाला दिसत नाहीये का स्वामी काम करतायत ते? गायत्री, मी जरा काय बाहेर गेले तर तुम्ही काम. कपिलाताई, अहो आम्ही स्वामींना सांगितलं की आम्ही तोरण बनवतो, पण स्वामींनी आमचं ऐकलंच नाही आणि तेच तोरण करायला बसले. स्वामी तोरण का करतायत? काहीतरी विशेष कारण असणार. पण स्वामी स्वतः तोरण का बनवत असतील? कविराज, आपण तोरण कधी बांधतो? शुभ कार्याच्या वेळी, म्हणजे पूजा, लग्न
किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण तोरण बांधतो. म्हणजे स्वामीदेव कुठल्या तरी शुभ कार्याची सुरुवात करतायत का? किंवा तयारी. पण नेमकं कोणतं शुभ कार्य? नाही, काही झालं तरी मला जाणून घ्यायचंय तुझ्यासोबत नेमकं काय घडलंय. तुझं लग्न झालंय का? तुझा नवरा कसा होता? चांगला होता की वाईट होता? सांग रेणुका, अगं बोल काहीतरी. काय घडलंय तुझ्या आयुष्यात नेमकं? तू कुठून आली आहेस? सांग रेणुका, अगं बोल काहीतरी. सांग रेणुका, बोल. मला सांग रेणुका. अगं काही तर बोल. स्वामी, हे काय करताय तुम्ही? भातुकली मोडायची, भातुकली सोडायची. आता नवा डाव मांडायचा रेणुका, तयार राहा त्यासाठी. नवाडा म्हणजे देवा, रेणुकाच्या आयुष्यात काही घडणार आहे का? पण स्वामी, भातुकली म्हणजे रेणुकाचं आतापर्यंतचं जग आहे. शिवनाथ, राधा वहिनी, शिवनाथ, राधा वहिनी, ए शिवनाथ. राधा वहिनी. अरे इकडे काय करतोयस? गुरुदेव गुरुदेव. अरे दोघं गेली कुठे? आवाज येत नाही, कुठे दिसतही नाही येत. दरवाजा उघडा टाकून कुठे गेले असतील? गुरुदेव गुरुदेव. आज जाऊन बघ. गुरुदेव गुरुदेव. जातो. गुरुदेव गुरुदेव. राधा वहिनी, शिवनाथ. राधा वहिनी. अरे संपत, काय झालं? अरे काय झालं सांगशील? शिवनाथ, राधा, हे डोळ्यांना काय केलंय तुम्ही? डोळ्यांना पट्टी का बांधली? अरे शिवनाथ, डोळ्याला का पट्टी बांधली? गुरुदेव गुरुदेव. अरे शिवनाथ, आम्ही काहीतरी विचारतोय, उत्तर दे. गुरुदेव गुरुदेव. कोण आहात तुम्ही? निघून जा, निघून जा इथून. आमचा आवाज तू ओळखत नाहीस? निघून जा, निघून जा, निघून जा. अरे शिवनाथ, अरे तुला ऐकू येत नाही का? ए शिवनाथ, ती डोळ्यांची पट्टी काढा ती. इथून निघून जा. निघून जा, निघून जा इथून, आमच्या घरातून. राधा, आम्ही आहोत मार्तंड महाराज. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? अरे काय करताय? देव, मला वाटतं ना त्या स्वामींनी यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम केलाय. गुरुदेव गुरुदेव. काहीतरी वेगळं घडतं इथे. कुठे कुठे तुम्ही? कुठे? शिवनाथ, शिवनाथ, निघून जा. चल, निघून जा, निघून जा. शिवनाथ. गुरुदेव गुरुदेव. गुरुला हाकलवशील घरातून? ज्या गुरुने तुला एवढं दिलं, तुझ्यासाठी इतकं केलं, त्याला घरातून हाकलवशील? महाराज, शिवनाथ, हे काय चाललंय?
मला काहीच कळत नाहीये महाराज. आम्हाला नीट सांग. कालपासून काहीतरी विचित्र अनुभव येत आहेत. सुरुवातीला घरात विचित्र गोष्टी दिसायला लागल्या, मग रडण्याचा आवाज. मग कुत्र्याचं रडणं. अहो महाराज, मी स्वतः कुत्र्यांसारखा भुकत होतो आणि भिंतींवर विचित्र सावल्या दिसायला लागल्या. शिवनाथची मानसिक स्थिती अशीच ढासळत जाणार आहे. ती आम्ही थांबवू. दाखव, थांबवून दाखव. म्हणजे स्वामी खरं बोलत होते. आता तुम्ही आलात ना, तेव्हा आम्हाला वाटलं ते स्वामीच आले की काय परत. तुमचं रूप घेऊ काहीतरी बनाव करून आम्हाला त्रास द्यायला, म्हणून आम्ही तुम्हाला हकलवत होतो महाराज. ए शिवनाथ, पण तू ही पट्टी का बांधलीस? हा, गुरुदेव गुरुदेव. डोळे उघडे ठेवले की सतत काहीतरी विचित्र दिसतंय, म्हणून डोळेच बंद ठेवलेले बरे, म्हणून ही पट्टी बांधली महाराज. म्हणजे स्वामींनी त्याला वेड करणार असं आव्हान दिलं होतं आणि आता ते आपलं आव्हान खरं करून दाखवत आहे. आला अनुभव सदानंद. अरे ही तर सुरुवात आहे, अजून पूर्ण वेळ लागायचा आहे. अजून कर्माचा हिशोब बाकी आहे. हिच्या ह्या अवस्थेचं नेमकं मूळ काय असेल? रेणुका, तुझं लग्न झालं होतं ना? तुझ्या नवऱ्याने तुला टाकलंय का? तुझा संसार, तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय का त्याने? नेमकं काय घडलंय रेणुका? रेणुका सांग मला. अगं बोल, काय घडलंय तुझ्या आयुष्यात? अगं सांग मला. रेणुका, रेणुका गप्पा बसू नकोस, सांग मला, सांग काहीतरी. रेणुका शांत हो, शांत हो. अगं रेणुका, हे बघ, शांत हो. हे तुझं घर आहे ना? हा, आणि हा तुझा संसार आहे. ही तू आहेस ना? हा, तो दगड तू फेकलास, तो तुझा नवरा आहे का? त्याने तुझा संसार उद्ध्वस्त केलाय का? काय केलंय तुझ्या नवऱ्याने? तुझा देव हिरावून घेतलाय का त्यांनी? हा 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 आहे ना तुझा देव? माझा देव आहे. तुझ्या देवाला मी तुझ्या नवऱ्याकडे घेऊन जाऊ? घेऊन जातो. माझा देव आहे. घेऊन जातो बघ. माझा देव आहे. माझा देव आहे. माझा आहे देव. माझा देव आहे. माझा देव आहे. माझा देव आहे. माझा. नका घेऊन जाऊ माझा देव. मी घेऊनच जातो बघ. नका नेऊ माझा कृष्ण. नका नेऊ. घेऊन जातो मी तुझ्या नवऱ्याकडे. नका नेऊ माझ्या बाळाला. नका नेऊ. नका नेऊ माझं बाळ. म्हणजे तू जे म्हणत होती माझा देव, याचा अर्थ माझा बाळ असा होता. बाळ.
माझं बाळ माझं बाळ माझं बाळ माझं बाळ माझं बाळ कोण घेऊन गेलं तुझं बाळ? शिवनाथ शिवनाथ घेऊन गेलाय का तुझं बाळ? शिवनाथ घेऊन गेलाय का? सांग मला. अगं बोल, सांग मला रेणुका. अगं बोल, बोल काहीतरी. अगं अशी गप्पा बसू नकोस रेणुका. अगं बोल काहीतरी रेणुका. अगं बोल रेणुका. अगं सांग मला, शिवनाथ नेलाय का तुझं बाळ? तूच घेऊन गेला माझं बाळ. त्यानेच उद्ध्वस्त केला माझा संसार. त्यानेच उद्ध्वस्त केलं माझं आयुष्य. माझं बाळ आठवलं ना रेणुका? तुला सगळं आठवलं. या आठवणींच्या ओझ्याखाली तुझं मन हरवलं होतं. आज त्याच आठवणींनी तुला तुझी ओळख परत दिली. तुझं वेळ आता गेलंय रेणुका. गायत्री, सुंदरा मावशी, कविराज, अहो या. हा पाळला इथे कसा? स्वामींनी एवढी तयारी कधी केली? हो ना स्वामी देवा, काय छान सजवलंय पाळणा. कुणी बाळ येणार आहे का स्थानावर? नेमकं काय होणार आहे काहीच कळत नाहीये. कुणाचं बाळ येणार आहे या पाळण्यात स्वामी देवा? महाराज काहीतरी करा. महाराज, ते स्वामी प्रत्येक त्यांच्या डावपेचात यशस्वी होत आहेत. तुम्ही आमचं रक्षण करण्यासाठी जे जे काही प्रयत्न करतायत ते सगळे प्रयत्न ते हाणून पाडतायत. आणि आता तर आम्हाला भीती वाटते की ते आम्हाला पुरतं वेडा करतील. आणि जर आम्ही बाळाचे आईबाप म्हणून वेडे ठरलो तर ते स्वामी आमच्या बाळावर ताबा मिळवतील. आणि सुभेदार तर त्यांच्या खिशातच आहेत. ते त्यांचेच भक्त. गुरुदेव गुरुदेव. घाबरू नका, असं काही होणार नाही. आम्ही आहोत ना. इतके दिवस झाले तुम्ही हेच बोलताय. घाबरू नका, घाबरू नका, मी सगळं ठीक करतो. पण काय करताय तुम्ही? काहीच करत नाहीयेत. हे बघा महाराज, आज आमचं बाळ आमच्याकडून जर हिरावून घेतलं गेलं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही गुरु असलात तरी. गुरुदेव गुरुदेव, अरे काय बोलतोयस तू? हा, गुरुला उलट बोलतोस? एवढी हिंमत तुझी? माझ्या बाळाचा प्रश्न आहे महाराज. काय झालं? पाणी आण. आणते. काय झालं? काय झालं? ए शिवनाथ, अरे काय दिसलं तुला पाण्यात? काय बघितलं तुम्ही? सांगा, काय होतंय तुम्हाला?
शिवनाथ, शिवनाथ हे तुझं खरं रूप आहे. जगाला तू स्वतः माणूस म्हणून दाखवत असलास तरी पण मनातल्या स्वार्थाने, अहंकाराने आणि पापाने तू माणूस राहिलेला नाहीयेस. राक्षस झालायस, राक्षस. नाही नाही मावशी, अहो पाळण्यात बाळ नाहीये, मग स्वामी कोणाला खेळवतायत? नाही, मला ना काही कळतच नाहीये. कपिलाताई, आपल्याला स्वामी देवांची लीला इथे कशी कळणार? नाही म्हणजे स्वामी देव इथे काहीतरी करत असतात, पण त्याचे परिणाम दुसरीकडे कुठेतरी होत असतात. आता बघा, आपल्याला इथे बाळ दिसत नाहीये, पण स्वामी देव ज्या बाळाशी इतक्या मायेनं खेळतायत ना, पण ते बाळ दुसरीकडे कुठेतरी नक्की असणार. आपल्याला इथे स्वामी देव एकटेच दिसत आहेत, पण त्या बाळाला स्वामी देवांची लीला नक्की जाणवत असणार, दिसत असणार, आणि म्हणून मग ते बाळही स्वामी देवांबरोबर खेळत असणार. देव आपल्याला दिसत नसला ना तरी देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. कारण देवाच्या मायेला अंतराची काहीच गरज नसते ना. आपल्याला वाटतं देव आपल्यापासून खूप दूर आहे, पण कदाचित त्या क्षणी देवाची नजर ही आपल्यावर असते. आपल्याला वाटतं आपण एकटेच खेळतोय, पण कुठेतरी अदृश्यपणे देवही आपल्या बरोबर खेळत असतो. स्वामींची लीला गूढ आहे. आणखीन एक गोष्ट आठवून बघा, म्हणजे आपण एखादं लहान मूल एकटंच बसलेलं बघतो, पण ते स्वतःशी अगदी खूप छान खेळत असतं. हो ना, आणि कधी कधी ते एकटंच स्वतःशी हसत असतं. हो ना, आपल्याला असं वाटतं की हे बाळ एकटंच काय करतंय, पण कदाचित त्याच वेळी देव त्याच्याशी खेळत असणार. अगदी खरंय गया. जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते अस्तित्वातच नाही असं नसतं. काही नाती ही आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण ती मनाला जाणवतात. कारण ज्याच्यावर देवाची माया असते ना, त्याला देवाचा सहवास कधीच कमी पडत नाही.